ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाथरिता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। छान. नमस्कार मंडळी, आपण 6व्या अध्यायावर आहोत आणि मागच्या वेळेचा गोश्वरा आशा वाचणार आहे. नमस्कार. 5व्या अध्यायाच्या 27-28 श्लोकात म्हटलंय त्याप्रमाणे मनाचे बहिरंग आणि अंतरंग यांचा मिलाप करून त्या श्लोकांनी सुतोवाच केलेल्या अष्टांग योगाकडे नेणाऱ्या वाटचालीस या 6व्या अध्यायात सुरुवात झाली. निलिमाताईंनी तेव्हा सांगितल्याप्रमाणे अंतरंग शुद्धीकरणाचा अंतरंग साधना साधण्याचा सविस्तर मार्ग 6व्या अध्यायात सुरू होत आहे. अष्टांग योग म्हणजे योगशास्त्राचं सार आहे. अध्यायाची सुरुवात निलिमाताईंनी सारांश सांगून केली. या अध्यायाचे नाव त्यांनी आत्मसंयम असे देऊ असे म्हणाल्या, कारण गोरखपूरच्या गीताप्रेसच्या प्रमाणे आदि शंकराचार्यापासून हे चालत आले आहे. म्हणून पहिल्या 38 ओव्या माऊलींच्या प्रतिभेवर असणारी सरस्वतीची कृपा मुक्त हस्ताने उधळण करत असल्याचे जागोजागी निदर्शनात येते. ह्या ओव्यातून ठाई ठाई प्रगट होत आहे ती माऊलींची उपमा देण्याची हातोटी. 28 ओवीत एके ठिकाणी ज्ञानेश्वर म्हणतात, कावळ्याला चंद्राचे काय महत्व, तसे विषयासक्त लोकांना ह्या प्रतिपादनाचा काय उपयोग. तसेच दुसऱ्या ठिकाणी 41व्या ओवीत ते उल्लेख करतात की भांडी वेगवेगळ्या आकाराची असली तरी त्यातले पाणी बदलत नाही. त्याप्रमाणे कर्मयोगींनी संन्यासाचे भिन्नत्व जाणावे. माऊलींची प्रतिभा शांतरस परिपूर्ण आहे. माऊलींना हा अष्टांग योग विषय शब्दात मांडणे कठीण आहे हे सांगून तरी ते विनयाने निश्चयपूर्वक सांगतात की मला माझ्या निवृत्तीनाथ गुरूंची कृपा असल्याने आता येथे पण ते त्या कृपेची असा काही जबरदस्त प्रभाव आहे हे सांगताना म्हणतात की योग सामर्थ्याने लोखंड उत्तम सोने बनू शकेल तसे माझ्यावर असलेल्या अलोट गुरुकृपेच्या बळावर मी हे व्याख्यान देऊ शकेन. आपल्या शुद्ध रसाळ वाणीने सार्थ अभिमानपूर्वक ज्ञानेश्वर माऊली आपल्या विविध उपमांनी लगडलेल्या आम्रवृक्षाखाली बसून सरसावून भोजन सिद्ध करत आहेत आणि सांगतात की मी आता इतकी रसभरीत गोष्ट सांगणार आहे की त्या रसभरीत काव्याने तुमच्या इंद्रियांची आपापसात भांडणं पण होतील. मी कुठला रस आधी कोणाला मिळणार, पण त्याकडे लक्ष न देता नीट लक्ष देऊन मी काय सांगतो ते ऐका.
माऊलींची प्रतिभा एवढ्या उत्कटतेने येथे सहजपणे ओघवत्या शैलीत प्रकट होते. ते आपल्या नाथ परंपरेचे योगशास्त्र कुंडलिनी जागृतीच्या अभ्यासावर आरूढ होऊन केव्हा एकदा मी हे सर्वांना सांगतोय असे जसे गवयाला आपल्या आवडीचा राग लोकांना गाऊन आपला आनंद द्विगुणित करावासा वाटतो, तसे त्यांना येथे झाले आहे. माऊलींचा अष्टांग योग हा अतिशय आवडीचा विषय आहे. ते नाथ पंथाचे अनुयायी होते आणि नाथ पंथाचे कुंडलिनी जागृतीचे रहस्य श्री ज्ञानेश्वरांनी स्वतः अनुभवल्यामुळे त्यासंबंधी त्यांना विशेष आत्मीयता होती. संस्कृतमध्ये कुंडलिनी जागृतीला महायोग म्हणतात. तो 4 प्रकारचे योग आचरून साध्य करता येतो. मंत्रयोग, राजयोग, अध्ययोग आणि लययोग. नाथपंथामध्ये पिंडाने पिंडाचा ग्रास घेणे म्हणजे हठयोग, तो पण त्यांनी अनुभवला होता. त्यांचे याबाबत एवढ्या लहान वयात अनेक विषयात प्रगल्भ ज्ञान होते की सामान्य माणूस अचंब्याने भारावून जातो. मराठी भाषेचा त्यांचा अभिमान ते येथे सुप्रसिद्ध ओव्यातून सांगतात की माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके प्रकट होतो. शब्द जणू त्यांना फळाची टरफले किंवा शब्द जणू गवसणी आहेत आणि ती बाहेर काढल्यावर आतून मधुर वाद्यातून सुमधुर ब्रह्मरस ओथंबून वाहत आहे असे दिसते. संजयला खूप आनंद होतो, कारण अष्टांग योगाचे वर्णन म्हणजे जणू नारायणाने ब्रह्मरसाचे पारणे फेडले आहे असे त्याला भासते, म्हणून तो विशेष उत्सुक आहे. ब्रह्म, मूळ माया, पंचमहाभूते आणि मग आपण, तर असे हे मायेचे विश्रांती स्थान ते शब्द ब्रह्म ज्ञानेश्वर माऊलींनी ताटात ठेवले आहे. ही मेजवानी मनाच्या अंतर्मुखाने सेवन करायची आहे. आणि माऊली सांगतात की अर्जुना, ते तू नीटपणे ऐक. फळांची अपेक्षा धरून चांगल्या पद्धतीने काम फलद्रूप करून नंतर निरीच्छपणे आसक्ती विरहित फळापासून अलिप्ती ठेवणे हा कर्मसन्यास. निर्मलाताईंनी स्वतः अनुभवलेले टुलिपचे उदाहरण, 150 ट्युलिप्स आलेले आणि मग सशाने खाल्ल्यामुळे कंद नाहीसे झाल्यावर आलेली निराशा, राग, यावर त्यापासून अलिप्तपणे संग्रही वृत्तीचा त्याग करणे हे फार बोधकारक होते. केवळ कर्मकांड सोडून निष्क्रिय मनुष्य संन्यासी किंवा योगी होत नाही. निष्काम कर्मयोग आणि संन्यासी यांचे मार्ग 2 असले तरी एकाच ठिकाणी पोचतात. जसे की वेगवेगळ्या आकाराच्या घटातून असलेली आकाशाची पोकळी एकच असते, तसे कर्मयोगी आणि संन्यासी यांचे मार्ग अलग असले तरी ध्येय एकच आहे. आता हे ध्यानयोगाचे जणू पर्वताचे शिखर ते गाठण्यास यमनियमाच्या पायथ्याशी सुरुवात करून कर्मयोगी पायऱ्यांनी चढून जाण्यास ज्ञानेश्वर माऊली उद्युक्त करतात. अष्टांगाची 8 अंगे निलिमाताईंनी बहिरंग साधना आणि अंतरंग साधना यात विभागून त्याचे छान स्पष्टीकरण केले. बहिरंग साधना म्हणजे यम, स्वतःवरचा ताबा. नियम म्हणजे शुचिर्भूतता, स्वच्छता. आसन, विशिष्ट शारीरिक मांडणी ज्यात तुमच्या अवयवांवर शिस्तबद्ध संयम ठेवणे जरूर असते. प्राणायाम म्हणजे श्वासोश्वासावर नियंत्रण. तर अंतरंग साधना म्हणजे प्रत्याहार, इंद्रियांना कासवाप्रमाणे आत ओढून घेणे. धारणा, कशावर तरी लक्ष केंद्रित करणे. एखादी समयीची ज्योत डोळ्यापुढे आणायची किंवा श्वास अर्धोन्मिलित डोळ्यांनी आत बाहेर कसा जातो ते बघणे. आणि ध्यान हे, आणि चौथी समाधी. योगप्राप्तीसाठी कर्म हे साधन, तर त्यानंतर मुक्तीसाठी शम हे साधन. शम म्हणजे वासनारहित मनःशांती. कर्म करताना जो इंद्रियांवर संयम ठेवून जो आपल्या कर्मफलांची आसक्ती धरत नाही, रागद्वेष सोडून देतो आणि वासनांचा त्याग करतो, तो योगारूढ समजतात. तसेच येथे 5व्या श्लोकात म्हटले आहे की आपणच आपला उद्धार करू शकतो. ज्याने स्वतःला जिंकले आहे तो स्वतःचा मित्र आहे. आणि मित्रत्वाच्या नात्याने आपल्याकडे पाहिले तर आपण आपला घात कधीही करू नये. हे इथे संपवते 5वा श्लोक. खूप छान सांगितलं, छान सांगितलं. गुड. आता 5वा श्लोक आपण म्हटलं की खूप महत्वाचा आहे, कारण की त्याच्यामध्ये सांगितलं की आपला उद्धार आपणच करायला पाहिजे. आता नीट ऐकू येतं का? आणखी आपण बोलायला पाहिजे? ऐकू येते ना? तर 5व्या याच्यामध्ये स्वतःचा उद्धार आपण स्वतः करायला पाहिजे.
आणि तो महत्वाचा संदेश आहे. त्याच्यामध्ये आपण विवेकानंदांचा पण विचार पाहिला की आस्तिक इज द वन हू बिलीव्स इन हिमसेल्फ. म्हणजे आधी स्वतःवरती विश्वास पाहिजे, मग देवावर, मग गुरुवर, मग शास्त्रावरती. तर पण हे सगळे तिसरे जे 3 फेथ आहेत ते फेथ आपल्या स्वतःवर किती विश्वास आहे त्याच्यावरती अवलंबून असतात. आणि ते खरंच आहे ना की आपल्याला आधी स्वतःवरती स्वतःचा विश्वास पाहिजे. उद्धरेत आत्मनात्मानं. तर आपला स्वतःचा उद्धार आपण करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की मग तसं केलं की आपण स्वतःचे मित्र होतो. आणि मग शत्रू कधी होतो, तर जेव्हा आपण देहबुद्धी ठेवतो तेव्हा आपण शत्रू होतो. आणि त्याचा विचार 6व्या श्लोकामध्ये. त्याच्या आधी एक प्रश्न होता, तो घेते मी, की हठयोग आणि अष्टांग योग याच्यामध्ये काय फरक आहे. तर म्हणजे मी काय त्याच्यातली तज्ज्ञ नाही आहे, मी फक्त हे पुस्तकातून वाचूनच सांगते तुम्हाला की हठयोग म्हणजे फिजिकल जास्त असतं त्याच्यामध्ये. योगासनापासून मग पुढे ध्यानाच्या पायरीला जातात. पण आपण अष्टांग योग आता जसं आशाने सांगितलं तसं त्याच्या त्या 8 पायऱ्या आहेत. आणि त्याच्याप्रमाणे पहिल्या पायरीपासूनच आपण आत्मज्ञानावर केंद्रित असतो. तर तो अष्टांग योग आणि हठयोग याच्यामधला फरक आहे. आता आपण 6वा श्लोक दिलीप वाचणार आहेत ना? नाही, कोण वाचणार आहे? 6वा मागच्या वेळी वाचला होता. हा, मागच्या वेळी वाचला होता, पण त्याच्या स्पष्टीकरण द्यायचं राहिलं होतं. तर जो देहाचा अभिमान बाळगतो तो स्वतःचा शत्रू होतो. आणि जो मिथ्या अभिमान घेत नाही तो आत्मज्ञानी जनावर. आणि याच्यामध्ये पोपटाचं एक सुंदर उदाहरण दिलंय. आणि म्हणून मी त्याचा फोटो तिकडे टाकलाय आपल्या चार्टवरती, की आपल्याकडे जंगलामध्ये जेव्हा पोपट पकडतात तेव्हा ते काय करतात, 2 काड्या ठेवतात, त्याच्यावरती एक दोरा बांधतात आणि त्या दोऱ्याच्या मध्ये एक नळी असते आणि त्या नळीला एखादं फळ असं अडकवतात. तर नळीला फळ अडकवलेलं असतं, म्हणून तो पोपट त्या नळीवरती बसतो आणि त्याच्या वजनाने ती नळी उलटी होते. आणि जेव्हा ती नळी उलटी होते तेव्हा त्याला वाटतं की आपण पडणार आहे, म्हणून मग तो अगदी घट्ट धरून ठेवतो नळी. आणि इतकी घट्ट धरून ठेवतो की असं समजतात की तो त्याला अक्षरशः कापून काढला तरी तो सोडणार नाही, किती घट्ट असत नळी. तर जेव्हा ते मग ते जे पकडणारे असतात ते नळी सगळं त्याला घेऊन जातात आणि पिंजऱ्यात टाकतात आणि मग तो ती नळी सोडतो जेव्हा त्याला खायला मिळतं तेव्हा. तर अशा प्रकारे आपण सुद्धा तेच करत असतो की आपला हा जो देहाभिमान आहे तो काही आपल्याला बांधत नाही, आपण आपल्यालाच आगागम अशी करून त्याच्याशी बांधून घेतो. अशी ती माऊलींची उपमा आहे. मला वाटतं ती खूप सुंदर उपमा आहे. आणि तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे काय आपल्याला बंधनं वाटतात ती बंधनं सगळी आपण घातलेली आहेत, बाहेरून आलेली नाही आहेत. आणि मग हे कसं करायचं की आपलं अंतर कसं करायचं देहाभिमानापासून, तर त्याच्यासाठी अष्टांग योग सांगितलं आहे. आणि आतापर्यंत आपण बहिरंग साधन म्हणजे बाहेर काय गोष्टी बदलायच्या ते पाहिलं, महत्व शिकायचं, त्यानंतर ध्यान, अंतरंग साधना आणि त्यानंतर ध्यान वगैरे करायचं. आणि आता अंतरंग साधना सुरू होते. तर या ओव्यांच्या शेवटी संकल्प पुन्हा शब्द आलाय. आणि इथे कुठला संकल्प आहे, तर विचाराचा संकल्प, देहबुद्धीचा संकल्प. म्हणजे मी देह आहे ही जी कल्पना आहे त्याचा संकल्प आपल्याला सोडायचा आहे. तर आणि त्याचा संदर्भ 182 ओळीमध्ये पुन्हा आलेला आहे. ओके, तेव्हा म्हणजे 7व्या श्लोकाच्या तिथे पुन्हा संकल्प लोकी असं आलेलं आहे. तर इथे हा संकल्प म्हणजे देहबुद्धीची जी आपली कल्पना असते त्याच्याबद्दलचा आहे. ओके, आता आपण 7वा श्लोक वाचू. सुरू करू. हो. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. ज्याने आपले मन जिंकले आहे व जो अत्यंत शांत आहे त्याच्या ठिकाणी आत्मा हा आत्मभावाने राहतो, तो अनुभवाने परमात्मा रूप बनतो. शीत अथवा उष्ण, सुख अथवा दुःख, मान अथवा अपमान ही प्राप्त झाली असता तो निश्चल असतो. अशा त्या पुरुषाने आपले अंतःकरण जिंकल्यामुळे व त्याच्या सर्व इच्छा निवृत्त झाल्यामुळे
त्याला परमात्मा कोठे पलीकडे लांब नाही. ज्याप्रमाणे हिणकं सोन्यातून मिसळलेल्या धातूचा दोष निघाला तर तेच 100 नंबरी सोने होते. त्याप्रमाणे अहंकाराचा नायनाट झाला असता जीवाला ब्रह्मत्व ठेवलेलेच आहे. घट फुटून हा घटाचा आकार नाहीसा झाला असता त्यातील पोकळीस आकाशात मिळण्याकरता ज्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणी जावे लागत नाही, त्याप्रमाणे ज्याचा हा मिथ्या देह अहंकार कारणासह नाहीसा झाला आहे तो मूळचा सर्वत्र भरलेला परमात्मा आहे. आता थंड व उष्ण असे प्रकार किंवा हे सुख व हे दुःख अशी निवड, तसेच हा मान व हा अपमान अशी समजूत, ह्या गोष्टी त्या पुरुषाच्या ठिकाणी मुळीच संभवत नाहीत. कारण की सूर्य ज्या मार्गाने जातो तितका जगाचा भाग प्रकाशित होतो. त्याप्रमाणे त्याला जे जे प्राप्त होते ते त्याचेच स्वरूप आहे. म्हणून वर सांगितलेली द्वंद्वे त्याच्या ठिकाणी संभवत नाहीत. पहा, मेघापासून ज्या पावसाच्या धारा पडतात त्या ज्याप्रमाणे समुद्राला बोचत नाहीत, त्याप्रमाणे शुभाशुभे ही योगेश्वराच्या आत्मस्वरूपाहून भिन्न नसल्यामुळे यास ती द्वंद्वे प्रतीत होत नाही. तया स्वांतकर्ण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दूरी नाही. जैसा किडाचा दोषु जाये तरी पंधरे तेची होये. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा. न लगे मिळो जाणे आकाशा आना ठाया. तैसा देहाहंकारू नाठीला. हा समूळ जयाचा नाशिला. तोची परमात्मा संचला आधीची आहे. आता शीतोष्णाची या वाहनी तेथ सुख दुःखाची कडसणी. येन समाती काही बोलणी मानापमानाची. जे जया वाटा सूर्यू जाये तेऊ ते तेजाचे विश्व होय. तैसे तया पावे ते आहे तोची म्हणवनी. देखे मेघवनी सुटती धारा यान रूपती जैसिया सागरा. तैशी शुभाशुभे योगीश्वरा नवती आने. Good. आता ज्ञान एक मिनिट विज्ञान थांबायचंय. तृप्तात्मा कूटस्थो थांबायचंय. इंद्रिय युक्त दिलीप, इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचन. ज्ञान एक आणि मिनिट थांबा विज्ञान दिलीप. यांच्या योगाने हा, विज्ञानाच्या एक मिनिट थांबा. निराशात खाली राहिलेले जे ज्ञान तद्रूपच बनल्याने ज्याचे चित्त समाधान पावले आहे, जो निश्चल आहे, जितेंद्रिय आहे, मातीचे ढेकूळ, दगड अथवा सुवर्ण यांच्या ठिकाणी ज्यांची दृष्टी समान आहे, तो अशा गुणांनी युक्त आहे, त्याला योगी म्हणतात. अनुभवाला येणारे जे हे दृश्य जगत त्याचा विचार करता ते त्याच्या दृष्टीने मिथ्या ठरले व मग तो आपण कोण आहोत असे जेव्हा पाहावयास लागला तेव्हा ज्ञान तेच आपण आहोत असे त्यास कळले. आता द्वैत नसल्यामुळे मी व्यापक आहे किंवा मर्यादित आहे अशी वाटाघाट करण्याचे त्याच्या ठिकाणी सहजच थांबते. अशा रीतीने ज्या कोणी एकाने आपली इंद्रिय जिंकली आहेत तो देहधारीच असतो, परंतु सहजच तो परब्रह्माच्या बरोबरीचा ठरतो. तो सहज जितेंद्रिय आहे आणि त्यालाच योगयुक्त म्हणावे व त्याला लहान थोर असा भेद कोणत्याच वेळेला प्रतीत होत नाही. पहा, शुद्ध सोन्याचा मेरू पर्वता एवढा प्रचंड ढीग आणि मातीचे ढेकूळ तो सारखेच मानतो. पहावयास गेले तर पृथ्वीची किंमत ज्यापुढे काही नाही असे शुद्ध अमूल्य रत्न, पण तो ते दगडासारखेच मानतो. असा तो निरीच्छ असतो. जो हा विज्ञानात्मक भावो तया विवरिता जाहला वावो. मग लागला तव पाहो तव ज्ञान ते तोची. आता व्यापकू की एकदेशी जे हुआ पोही जे ऐसी. ते करावी ठेली आपैशी दुजे नवीन. ऐसा सजजीची परी कौतुके परब्रह्माचे निपाडे तुके. जेने जिंतली एके इंद्रिये गा. तो जितेंद्रिय सहजे तोची योगयुक्त म्हणिजे. जेणे साने थोर नेनिजे कवणे काळी. देखे सोनियाचे निखळ मेरुये सणे दिसाळ. आणि मातीयेचे ढिखळ सरिसेची मानी. पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्गरत्न चोखडे. देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा. सुरुज आता एक मित्रा मिनिट थांबा उदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु. साधुष्वपीच पापेषु समबुद्धी दिलीप, विशिष्यते. दिलीप एक मिनिट थांब. मित्र शत्रू उदासीन मध्यस्थ अप्रिय नातलग. त्याचप्रमाणे सज्जन पापी या सर्वांच्या ठिकाणी समबुद्धी हो, असलेला तुम्ही योगी थांबा जरा वेळ. सर्वांमध्ये श्रेष्ठ होय. त्याच्या ठिकाणी त्याचा हितचिंतक व स्पीकर शत्रू ऑफ आहे. किंवा उदास आणि मित्र अशा हा तऱ्हेची स्पीकर वेगवेगळ्या ऑफ आहे, प्रकारची त्यांना कल्पना टेक्स्ट कुठे पाठवा. करावी. हीच विश्व हा, आहे टेक्स्ट अशी पाठवा. परिस्थिती ज्या झाली आहे इट्स ओके. त्याला ऐकूया आपण त्यांचं. ओके. नातलग कोण आणि कशाचा व त्याला वैरी तरी कोण. मग त्याच्या दृष्टीने अर्जुना वाईट चांगले असेल काय
परिसराच्या कसवटीवर घासले असता दिलीपची सोन्यात समाधी मिळणारे लागली प्रकार करता येतील काय? इट्स ओके. ती परिसराची कसवटी ज्याप्रमाणे त्यास उत्तम सोनेच करते, त्याप्रमाणेच त्याच्या बुद्धीमध्ये चराचराविषयींच्या समतेचा निरंतर उदय होतो. कारण विश्वातील प्राणीरूप अलंकाराचे समुदाय जरी निरनिराळ्या आकारांचे आहेत, तरी ते एक परब्रह्मरूप सोन्याचेच बनलेले आहे. असे जे उत्तम ज्ञान ते त्याला सर्व प्रकारे प्राप्त झाले, म्हणून तो वरवरच्या या नाना प्रकारांच्या आकारांनी फसत नाही. वस्त्राच्या आत पाहिले तर त्या वस्त्रामध्ये जिकडे तिकडे अनेक तंतूंचीच रचना दिसते, तरीही पण त्या वस्त्रात एका सुतावाचून दुसरी गोष्टच नाही. अशा या तंतुपट न्यायाने हा वर सांगितलेला अनुभव येतो व असा ज्याचा अनुभव आहे तोच समबुद्धी होय, ह्यात अन्यथा नाही असे समज. ज्याचे नाव तीर्थराज आहे व ज्याचे दर्शन झाले असता समाधान होते व ज्याच्या संगतीने भ्रमलेल्यास ब्रह्मता मिळते, ज्याच्या बोलण्याने धर्म जगतो, ज्याची कृपा मोठ्याला सिद्धींना उत्पन्न करते. पहा, स्वर्गसुखाधिक देणे ही ज्याला खेळ आहेत, अशा पुरुषाच्या नावाचे मनात सहज जरी स्मरण केले तरी तो आपली योग्यता देतो. हे राहू दे, त्याची स्तुती केल्यास लाभ होतो. ते तर सुहृद आणि शत्रू, का उदासू आणि मित्रू, हा भाव भेदू विचित्रू, कल्पू कैचा, तया बंधू कोण कायाचा, द्वेषिया कवणू तयाचा, मीची विश्वैसा जयाचा, बोधू साहला, मग तयाची दिठी, अधमोत्तम असे किरीटी, काय परिसाची कसवटी, वानिया कीजे, ते जैसी निर्वाण वर्णूची करी, तैची दयाची बुद्धी चराचरी, होय साम्याची उजरी निरंतर, जे ते विश्वालंकाराचे विसुरे, जरी आहात ती आनाने आकारे, तरी घडले एकेची भांगारे परब्रह्मेन, ऐसे जाणणे जे बरवे, ते फावले तया आघवे, म्हणून आहाच वाहाचे न झकवे, येणे आकार चित्रे, घापे पटा माझी दृष्टी, दिसे तंतूची सैंग सृष्टी, परी तो एक वाचू निगोठी दुजी नाही, ऐसे नि प्रतीती हे गवसे, ऐसा अनुभव जया ते असे, तोची समबुद्धी हे अनारिसे नवे जाणे, जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्ती सीठावो, जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासी, जयाची निबोले धर्मूजिये, दिठी महासिद्धी ते विये, देखे स्वर्ग सुखादी इये, खेळू जयाचा, विपाये जरी आठवले चित्ता, तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता, लाभू आती. तर थांबा जरा. थँक्यू दिलीप. बरं, आता आपण 7व्या श्लोकाला पुन्हा जाऊया. प्लीज. माऊलींच्या ओव्यात तिथे जाऊया आपण. थोडं खाली बस. थँक्यू. तर आता याच्यामध्ये पहिला शब्द माऊलीने खूप छान वापरलाय, स्वांतःकरण जिता. ऍक्च्युअली मूळ श्लोकामध्ये फक्त मन म्हटलंय, पण इथे अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, अहंकार तिन्ही ताब्यात असेल, सगळ्या इच्छा आणि काम, इच्छा म्हणजेच काम उपशांत झालं असेल तर त्याला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार व्हायला वेळ लागणार नाही. उपशांत म्हणजे पूर्ण शांती, संपूर्ण शांती. आता पुढच्या अध्यायामध्ये शांतीचे प्रकार आपण बघणार आहोत, तेव्हा मग आपण हे सगळे प्रकार बघूया, मोक्ष शांती, उपशांती वगैरे. तर याच्यामध्ये प्रश्न येतो की आधी काय ताब्यात आणायचं, मन की बुद्धी? आपण अहंकार तर आधीच पाहिलं की अहंकार आधीच्या प्रोसेसने कसा कमी करायचा ते आपण पाहिलं. तर इथे शंकराचार्य म्हणतात की आधी शरीरापासून सुरुवात करा, म्हणजे आधी इंद्रिय ताब्यात आणण्याचा प्रयत्न करायचा, मग मन ताब्यात आणण्याचा प्रयत्न करायचा, आणि मनावर ताबा आला की बुद्धी आपोआप स्थिर होते, असं शंकराचार्यांचं म्हणणं आहे. तर आणि याच्यामध्ये श्लोकामध्ये दुसरी जी ओळ आहे त्याला या व्यक्तीला मान, अपमान, शीत, उष्ण अशा समजुती नसतात. तर म्हणजे काय, असा मला फार प्रश्न पडायचा की असं कसं त्याला मान, अपमान, शीत, उष्ण असं काही कळत नाही. तर तसं नाही आहे. स्वामी दयानंद सरस्वतींनी यांचं स्पष्टीकरण दिलंय की ते म्हणतात की याचा अर्थ मान काय किंवा अपमान काय, सर्वांमध्ये आणि सुख किंवा दुःख याच्यामध्ये कंपोज राहायचं, म्हणजे आपल्या मनाची शांती ढळू द्यायची नाही. तुम्हाला मूड नसावेच असं नाही,
पण स्थितप्रज्ञ किंवा आत्मज्ञानी असतो तो म्हणजे काही वृक्ष व्यक्ती असं असतं नाही. ते आपण ज्ञानेश्वरांच्या उदाहरणावर सततच पाहतोय. इतकं इतकं रसिकपणा त्यांच्यामध्ये आहे. तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला सगळ्या गोष्टीचा आनंद घेणं चांगलं आहे आणि तुमचे मूड असणं हे सुद्धा चांगलं आहे. पण त्याच्यामध्ये स्वामीजींचं वाक्य असं आहे की बट यू बी मास्टर ऑफ देम अँड लेट देम नॉट टेक युअर माइंड ॲज होस्टेज. तर आपला कंट्रोल कोणाचा पाहिजे? आपला कंट्रोल पाहिजे आणि मगच तुम्ही प्रशांत आत्मा राहू शकता. तुमच्या मनाची शांती बिघडत नाही. तुमचे मूड, आनंद, दुःख काही असेल तरी तुमच्या या सगळ्या भावनांचा तुमच्या कामावर किंवा बुद्धीच्या निर्णयावर परिणाम होत नाही. तर ध्यानावस्थेमध्ये मनाचं मन पण नाहीसं होणं म्हणजेच उन्मनी अवस्था याचं वर्णन आहे. आणि ध्यान किंवा जप, तप, ध्यान सगळ्याच या ज्या अंतरंग साधना आहेत त्यालाच मानस व्यापार म्हणतात आणि त्याच्यामुळे आपल्याला मनावरती कंट्रोल करता येतो. एकाग्रता, संपूर्ण एकाग्रता म्हणजेच ध्यान. तर त्यात विचार आणि भावना मागे टाकायच्या आणि ध्यान आपल्याला एवढ्यासाठी करायचं आहे की त्याच्यामुळे आपलं मन स्थिर होतं. तर हा 7वा श्लोक झाला. नंतर 8वा श्लोक, थोडं पुढे जाऊया. थँक्यू. याच्यामध्ये ज्ञान आणि विज्ञान असे शब्द आहेत. तर हे थोडेसे कन्फ्युजिंग शब्द आहेत कारण ज्ञान तर सोपं आहे, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ते तर सोपं आहे. पण विज्ञानाचा अर्थ संदर्भाप्रमाणे थोडाफार बदलतो. म्हणजे आता समजा हा जो श्लोक आहे आपण बघतोय तो, त्याच्यामध्ये विज्ञान म्हणजे अनुभवातून मिळालेलं आत्मज्ञान अशा प्रकारचा अर्थ आहे. काही ठिकाणी तुम्ही बघाल की विज्ञान म्हणजे प्रपंचासहित ज्ञान, म्हणजे आपल्या ज्या काय इतर ज्या काय गोष्टी असतात त्याच्या सगळं जे काय ज्ञान असतं त्याला त्यांनी विज्ञान म्हटलं आहे. आणि हा जो श्लोक आहे तो ज्याला अद्वैत साधलं आहे त्याचं हे वर्णन आहे. आत्मानुभूती 2 प्रकारची किंवा 2 स्तरावरची असते हे आपण पाहिलं होतं. पहिलं म्हणजे अहम ब्रह्मास्मि, मी ब्रह्म आहे. आणि दुसरं म्हणजे ईशावास्य इदं सर्वम, म्हणजे सगळंच ब्रह्म आहे. तर त्याच्यासाठी पहिलं विशेषण त्यांनी वापरलंय कुटस्थ. कुटस्थ म्हणजे जो स्थिर राहतो, ज्याचं मगाशी आपण पाहिलं की जेव्हा तुम्ही एकाग्र मन करता तेव्हा तुमचं मन स्थिर होतं आणि मग बुद्धी पण स्थिर होते. तर ज्याचं मन आणि बुद्धी स्थिर झाली आहे तो कुटस्थ. आणि ज्ञान आणि विज्ञान म्हणजे आपण आता पाहिलं की विशेष, ऍक्च्युअली संस्कृत शब्द तुम्ही पाहिला तर विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. तर जे तुम्ही अनुभवातून स्वतः मिळवता त्याला सुद्धा विज्ञान म्हणतात आणि त्याला सुद्धा अपरोक्ष ज्ञान म्हणतात. तर जे ज्ञान फक्त पोचलेले आहे त्यांनाच प्राप्त झाले असं आपण सध्या अर्थ त्याचा घेऊया. तर तुम्ही आत्मज्ञानाबद्दल शिकता उपनिषदातून वगैरे, ते त्याला ज्ञान म्हटलं इथे. आणि जे अनुभवातून किंवा तपाने मिळतं, आता आपण जसं माऊलींचं म्हटलं तर त्या सगळ्याला विज्ञान म्हणता येईल. आणि सगळीकडे ब्रह्म आहे, सर्व ब्रह्मच आहे म्हटलं तर या ज्या ओळी आहेत की त्याला म्हणजे काय म्हटलंय, दगड, हा, ज्याला दगड किंवा सोनं दोन्ही सारखंच वाटतं, तर समलोष्टाश्म कांचना असं कसं होईल? तर त्याचा अर्थ त्याला सोन्याची किंमत नाही असं नाही, पण त्याला त्याचा उपयोग नाही. आता मी आपलं उदाहरण देते, म्हणजे आपल्यातले जे कोणी शाकाहारी आहेत त्यांचं. आता समजा आपल्याला कोणी, आपण शाकाहारी आहोत आणि आपल्याला कोणीतरी सांगितलं, अरे त्या रेस्टॉरंट मधलं चिकन आहे ना ते या रेस्टॉरंट पेक्षा खूप छान असतं. असा मस्त झणझणीत रस्ता असतो. तर आपण काय म्हणू, बरं असेल, कारण आपल्याला दोन्ही सारखंच आहे, आपण चिकन खातच नाही. तर मग प्रश्नच कुठे येतो की या रेस्टॉरंट मधलं चांगलं आहे का त्या रेस्टॉरंट मधलं चांगलं आहे. तसं ज्या व्यक्तीला ज्या फिजिकल किंवा अशा मटेरियलिस्टिक गोष्टींची गरजच नाही किंवा महत्वच नाही, त्यांना तुम्ही सोनं दिलं काय मातीत दिलं, सगळं सारखंच आहे, राईट. आणि इथे मला माऊलींचं मागचं एक उदाहरण आठवलं. खवाण्याची या गावी पाटावोळे काही करावी, जसं
जे दिगंबर लोक आहेत त्यांच्या गावामध्ये तुम्ही पैठण्या विकायला नेल्या तर ते तिथे कोणीच कपडे घालत नाही, मग त्यांना पैठण्यांचा काय उपयोग आहे. तसंच हे आहे ना की सोनं काय आणि दगड काय त्याचं सगळं सारखंच आहे. तर असं ज्याचं होतं त्याला इथे स्थितप्रज्ञ किंवा आत्मज्ञान प्राप्त झालेली व्यक्ती असं म्हणू शकतो आपण, आत्मानुभूती आलेली व्यक्ती असं म्हणूया. तर आणि मागच्या श्लोकात आपल्याला सांगितलं तसं या व्यक्तीच्या सगळ्या काम किंवा इच्छा उपशांत झालेल्या असतात, कारण त्याला कशातच इच्छा राहिलेल्या नसतात. तुम्ही त्याला सोनं दिलं काय आणि तुम्ही त्याला हार घातले काय, त्याला काहीच त्याच्यामध्ये इच्छा राहिलेल्या नसतात. तर ते आपलं आता 8व्या श्लोकाचं झालं. आता खाली जाऊया 9व्या श्लोकासाठी. हा, थँक्यू. या 9व्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलंय की त्याला की त्याच्यानंतर मित्र शत्रू उदासीन वगैरे सगळे यांच्या सहकारी समबुद्धी असते, म्हणजे त्याचं कोणी असं आवडतं किंवा नावडतं नसतं. जेव्हा व्यक्ती मीच विश्व आहे किंवा सर्वच ठिकाणी ब्रह्म असं म्हणतात तर त्यांना ते सगळीकडे जाणवतं, त्यामुळे त्यांना असा मित्र किंवा शत्रू याच्यामध्ये फरक दिसत नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि हे सगळं जाणणारा आपल्या स्वतःच्या आनंदासाठी इतरांवर अवलंबून राहत नाही. आपलं काय असतं की आपण आता कोणीतरी व्हॉट्सअपवरती छान म्हटलं, निलिमा ते खूप छान सांगतात की झालं आपण खुश झालो, आपल्याला आनंद झाला. त्याचं तसं नसतं, त्याला आपल्याला असे कोणाचे त्याला असे म्हणजे हे लागत नाही, सपोर्ट लागत नाही, तो स्वतःच्याच आनंदात मग्न असतो. आणि आता ज्ञानेश्वर महाराज आपल्याला कधी कोणावर रागवलेले आपण तरी ऐकलेलं नाही, कारण त्यांना त्यांच्या आत्मानंदात ते मग्न होते. आणि तुम्हाला त्याच्या रेड्याची गोष्ट माहितच आहे की रेड्याला त्यांनी जेव्हा वेद म्हणायला सांगितले तेव्हा त्यांना हेच सांगायचं होतं की सगळीकडेच ब्रह्म आहे, म्हणजे या रेड्यामध्ये तेच ब्रह्म आहे जे माझ्यामध्ये ब्रह्म आहे. आणि सगळं ब्रह्म म्हटल्यावर मग त्याच्यामध्ये भेद कसा करणार की हा पशु आहे आणि मी मनुष्य प्राणी आहे असं. तर याच्यामध्ये आणखीन एक आमच्या स्वामीजींचा जोक सांगते की सगळीकडे ब्रह्म आहे म्हणतात तेव्हा लक्षात ठेवा की तुमची सासू पण तुमच्या इतकीच ब्रह्म आहे. आणि ईशावास्य इदम सर्वम हा जो मंत्र आहे तो सासूला पण अप्लिकेबल आहे. जाऊया पुढे 10वा श्लोक. 10व्यातला आपण मला वाटतं मी आधी बोलते आणि 135 ओव्यांपर्यंत मी सांगते आणि त्याच्यानंतर मग नंदिनी तोपर्यंत तू ओव्या म्हण आणि मग दुसऱ्या ओव्या म्हणणार आहे जयश्री. तर मी हा श्लोक पूर्ण कव्हर करणार आहे, कारण की याच्यामध्ये माऊलींनी मागच्या वेळी म्हटलं तसं अतिशय सुंदर वर्णन आहे सगळे, आणि मला वाटतं की त्याच्याबद्दल आपण रसग्रहणात्मकच बोलायला पाहिजे. तर शंकराचार्यांनी अंतरंग साधनेच्या 8 पायऱ्या सांगितल्या. अंतरंग साधनेच्याच 8 पायऱ्या सांगितल्या, अष्टांग योगाबद्दल बोलत नाही आपण. तर त्याच्यामध्ये पहिली पायरी देश. देश म्हणजे बसण्याची जागा, ओव्हरऑल बसण्याची जागा. तर दुसरी पायरी म्हणजे काल, कधी करायला पाहिजे ध्यान किंवा मेडिटेशन किंवा साधना, जी काय आपण साधना करतो ती. तर त्याच्यामध्ये कालाबद्दल त्यांनी सांगितलंय की ब्रह्ममुहूर्तापासून दिवसभरात कधी पण तुम्ही करू शकता किंवा नेहमीच तुम्ही करत राहू शकता. नंतर तिसरं जे आसन आहे त्याच्याबद्दल आणखी 2 श्लोक आहेत आणि त्याच्यात माऊलींनी पण पुन्हा बऱ्याच ओव्या आपल्याला सांगितले. चौथं म्हणजे देहस्थिती, की आपण कसं बसायचं. समंकाय शिरोग्रीवम धारयम नचलम स्थिर, म्हणजे आपलं डोकं, खांदे आणि पूर्ण पाठीचा कणा पूर्ण कडक पाहिजे. अशा प्रकारच्या बऱ्याच म्हणजे गीतेच्या श्लोकातच ते सगळं देहस्थिती कशी असावी ते सांगितलंय. नंतर प्राणसंयम म्हणजे
आपण प्राणायाम करतो तसा कंट्रोल, प्राणावरती कंट्रोल, प्राणवायूवरती कंट्रोल, नंतर इंद्रिय निग्रह, आणि नंतर मनोनिग्रह, आणि नंतर बुद्धी निश्चय. बुद्धी निश्चय म्हणजे आपण आता जे म्हटलं तेच, आणि त्याच्यानंतर तुम्हाला आठवत असेल दुसऱ्या अध्यायामध्ये निश्चयात्मक बुद्धीबद्दल बोललो होतो आपण, व्यवसायात्मिका बुद्धी, तर त्याच तोच संदर्भ इथे पण आहे निश्चयात्मक बुद्धीचा. आता 10व्या श्लोकात सांगितलंय की योगी म्हणजे तो शांत राहतो, सतत आपल्या ध्येय वस्तूशी निगडित राहतो, कायम ध्यान करतो, आणि माऊली म्हणतात तो एकाकी आहे, कारण जर सगळीकडेच ब्रह्म आहे तर म्हणजे तो स्वतः ब्रह्म आहे, सगळीकडे ब्रह्म आहे, म्हणजे एकच वस्तू आहे ना सगळीकडे. जसं आपण फिटिंग रूम मध्ये जातो, 3 बाजूला आरशामध्ये आपणच असतो आणि मध्ये पण आपणच असतो, पण खरं म्हणजे आपण एकटेच असतो. तसं सगळीकडे ब्रह्म आहे, तो पण ब्रह्म आहे, त्यामुळे तो एकाकी असतो, एकटा असतो, आणि तो आत्म्याच्या ठिकाणी स्थित असतो. ज्ञानी पुरुष हा भगवंताशी एकरूप झालेला असतो. त्याचं वर्णन म्हणजेच भगवंताचं वर्णन. अर्थात श्रीकृष्ण हा अवतार आहे, त्याच्या अंगी 6 गुण आहेत, त्यातला एक गुण म्हणजे यशः. यशः कसं तर सगळ्या जगातील सर्व प्राण्यांचं मिळून जे यश असेल ते भगवंताचं यश, आणि त्याचं वर्णन करायला वेद म्हणजे शब्दही कमी पडतं, अशी हा, तर ते माऊलींनी आपल्याला ओव्यांमधून सांगितलंय की त्याचं वर्णन करायला शब्दब्रह्मही अपुरं पडतं, म्हणजे वेद पण अपुरे पडतात. तर एकाच गुणाचं वर्णन करायला असं होतं, तर मग 6 गुणांचं आपण वर्णन कसं करावं असं म्हणून श्रीकृष्ण इथे थांबले, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण नंतर मग आणखी एक लढीवार कल्पना पुढे म्हणतात. ते म्हणतात की कदाचित कृष्णाला असं वाटलं असेल की आपण अर्जुनाला इथे सगळं आत्मज्ञान दिलं, सगळं ज्ञान दिलं, आणि तो आत्मज्ञानी झाला तर तो माझ्याशी एकरूप होईल, मग आम्ही दोघं 2 राहणार नाही, मग मला त्याच्या भक्तीचा आनंद कसा घेता येईल, आणि गीता इथे संपेल. मला ज्याच्यावर प्रेम करता येईल, ज्याला आलिंगन देता येईल, किंवा डोळ्यांनीच पाहून शांत होता येईल, आणि प्रत्येक आवडीची वस्तू त्याला सांगावीशी वाटेल, असा हा अर्जुन. म्हणून कृष्णाने माऊलींचं वर्णन आहे हा, म्हणून कृष्णाने अर्जुनाचं अर्जुनत्व कायम ठेवून आपल्या मनाने त्याच्या मनाला आलिंगन दिलं. अर्जुनाचं अर्जुनत्व म्हणजे भक्ताची जी त्याची भूमिका आहे, ती भूमिका कायम ठेवून आपल्या मनाने त्याच्या मनाला आलिंगन दिलं. आणि माऊली असं म्हणतात की कृष्णाने मुद्दामच असं ते द्वैत ठेवलंय, नाहीतर अद्वैत झालं तर मग त्याला एकरूप झाल्यानंतर त्याला बाकीचं कसं करता येईल, अशी माऊलींची उपमा आहे. तर बोला माझी मनोमने आलिंगू सरले, आणि बोला माझी मनोमने आलिंगू सरले, आपल्या मनाने त्याच्या मनाला आलिंगन दिलं, अशी एक सुंदर ओळी त्यांनी तिथे घातलेली आहे. आणि नंतर माऊली त्या भक्ताचंच कौतुक करतात. अर्जुन म्हणजे कृष्ण रूपाचं रुपडं आहे, कृष्ण सुखाचं रुपडं आहे. अर्जुन म्हणजे कृष्णाचं प्रेमच आहे, आणि कृष्णाचं प्रेमच असं आहे की युद्धभूमी जी आत्मज्ञानासाठी योग्य जागा नसावी तरी पण तो तिथे उपदेश करत आहे. आणि अर्जुन हा कृष्णाच्या सख्य भक्तीचा आश्रय आहे, असं ते म्हणतात. आणि मग म्हणतात की एवढा भक्ताचं कौतुक करतात, आणि मग स्वतः सांगतात की म्हणे की ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री असली तरी तिच्या नवऱ्यापेक्षा तिचंच कौतुक जास्त केलं जातं, त्याचा एवढा श्रेष्ठ परमेश्वर जवळ उभा असताना मला अर्जुनाचंच वर्णन करावं असं वाटतं, कारण तो इतका सुंदर भक्त आहे म्हणून, आणि कारण तो सगळ्यात भाग्यवान पण आहे. त्याच्या प्रेमासाठी निर्गुण निराकाराने सगुण रूप घेतलं आहे. अमूर्त ही मूर्ती आवगे, अमूर्त ही मूर्ती आवगे, निर्गुण निराकाराने सगुण रूप घेतलंय. इतकं सुंदर त्याचं भक्ताचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. आणि म्हणतात की असा हा भक्त इतका छान आहे की देवालाही अर्जुनाचा वेध लागतोय. आणि मग माऊली म्हणतात, इथे बसलेले श्रोते म्हणतात, हा हा हा,
काय सुंदर वर्णन आहे. कैसी बोलाची हवाव, नादाते हन परव. म्हणजे याला भाषेची इतकी हातोटी आहे आणि याची भाषा नादब्रह्माला जिंकून आलेली आहे. आणि मग माऊली म्हणतात की हे काय माझं कर्तृत्व नाही, हे मराठी भाषेचं कौतुक आहे. आणि मराठी बोलीचे तरी ऐसी वाणे उमटत आहे आकाशी साहित्य रंगाचे. अहो, ही मराठी भाषा इतकी छान आहे की त्याच्यामध्ये तिच्या आकाशात साहित्याचे रंग आपोआप स्पष्ट दिसतात. कशी स्पष्ट दिसतात? कैसे उन्मेख चांदणे तार. ज्ञानाचे स्वच्छ टपोर चांदणं पडलंय आणि भावार्था पडे गार. भावार्थात चांदण्यांचा गारवा आलाय, म्हणून श्लोकरूपी कमल सहज विकसित होत आहेत. अशी त्यांनी मराठी भाषेचं वर्णन केलंय. मी पुन्हा एकदा म्हणते, कैसे उन्मेख चांदणे तार. याच्यामध्ये ज्ञानाचं स्वच्छ टपोर चांदणं पडलं, म्हणजे ज्ञान पण आहे आणि भावार्था पडे गार. तर भावार्थ म्हणजे भावना, त्यांच्या चांदण्याचा गारवा पण आहे इथे. आणि म्हणून श्लोकाची जी कमळ आहेत ती सहजपणे विकसित होत आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांनी एक छान शब्द वापरलाय, साविया होती. साविया म्हणजे सहजपणे जेव्हा काहीतरी ऍक्शन होते त्याला साविया म्हणतात. तर ती अशी जी उमलण्याची ऍक्शन आहे ती अगदी इतकी सहजपणे होते की कारण त्याच्यामध्ये ज्ञानाचं चांदण आहे आणि भावार्थाचा गारवान आहे. आणि म्हणतात की 133वी ओवी ते म्हणतात की प्रत्येक म्हणजे हे जे सांगितलंय त्यांनी ते मला वाटतं की प्रत्येक मराठी बोलणाऱ्या व्यक्तीने हे एकदा तरी अनुभवलं पाहिजे. इतकी सुंदर आपली मराठी भाषा आहे. आणि माऊली म्हणतात बुद्धी आणि मन बुद्धी आणि मन दोन्हीला प्रसन्न करणारी मराठी भाषा आहे. ती काही कोरडी वृक्ष भाषा नाही आहे. आणि अशा रीतीने आपले जे काही साहित्यिक गुण आहेत त्याचं सगळ्याचं श्रेय ज्ञानेश्वर महाराज मायबोलीच्या पदरात टाकतात. आणि त्यांनी सांगितलेला जो शांतरस आहे तो शांतरस या ओव्यांमध्ये ओथंबून भरला आहे. श्रोते त्यात न्हाऊन निघतायत. निवृत्तीनाथ त्यावर म्हणतात, मंडळी आता आपल्या विषयाकडे लक्ष द्या. आणि मग पुन्हा तो शब्द येतो, अवधारी चौथी. अहो, देवकीला किंवा यशोदेला जे भाग्य मिळालं नाही ते अर्जुनाला मिळालंय. अर्जुन आणखी सांगण्यासाठी कृष्णाला विनंती करतोय. तर मग कथा पुढे सुरू होते. तर आपण 135व्या ओवीपर्यंत जाऊ. नंदिनी. डोळे मिटून ऐका असं ती छान म्हणते. नंदिनी कुठे? म्यूट वर आहेस का? सॉरी. हा, सुरुवातीपासून पुढे असताना पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे. मग आपण पाची आपण असे अखंडित. ऐसिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी. सहजे अपरिग्रही जे तिही लोकी तोची म्हणूनी. ऐसिये असाधारणे निष्पन्नाची लक्षणे. आपुलेनी बहुवसपणे कृष्ण म्हणे. जो ज्ञानी यांचा बापू देखणे यांचे दिठीचा दीपू. जया दादुलयाचा संकल्पू विश्वरची. प्रणवाची ये पेठे जाहले शब्द ब्रह्म माझी थे. ते जयाची ये यशाधा कुटे वेढून पुरे.
जयाचे नि आंगिके तेजे, आवो रवी शशीची ये वणिजे, म्हणूनी जग हे वेसजे, वीण असे तया. हा गानावची एक जयाचे, पाहता गगन ही दिसे टाचे, गुण एकैक काय तयाचे, आकळशील तू. म्हणूनी असो हे वानणे, सांगो नेणो कवणाची लक्षणे, दावावी मिशे येणे, का बोलिलो ते. ऐके द्वैताचा ठावोची फेडी, ते ब्रह्मविद्या की जेल उघडी, तरी अर्जुनु पढिये हे गोडी, नासेल हन. म्हणूनी ते तैसे बोलणे, नव्हे सपातळ आड लावणे, केले मनची वेगळवाणे, भोगावया. जया सोहम भाव हा अटकू, मोक्ष सुखा लागो निरंकू, तयाची ये दीठीचा जणे कळंकू, लागेल तुझिया प्रेमा. विपाये अहम भाव ययाचा जाईल, मी तेची हाजरी होईल, तरी मग काय कीजेल एकलेया. दीठीची पाहता निविजे, का तोंड भरोनी बोलीजे, ना तरी दाटुनी खेव दीजे, ऐसे कोण आहे. आपुलिया मना बरवी, असमाई गोठी जीवी, ते कवणेसी चावळावी, जरी ऐक्य जाहले. इया काकुळती जनार्दने, अन्योपदेशाचे निहातासने, बोला माझी मन मने, आलिंगू सरले. हे परिसता जरी कानडे, तरी जाण पार्थ उघडे, कृष्ण सुखाचे चिरूपडे, वोतले गा. हे असो वयसेची ये शेवटी, जैसे एक जीविये वांझोटी, मग ते मोहाची त्रिपुटी, नाचो लागे. तैसे जाहले अनंता, ऐसे तरी मी न म्हणता, जरी तयाचा न देखता, अतिशयो एथ. पाहा पानवल कैसे चोज, के उपदेशु के उते झुंज, परी पुढे वालभाचे भोज, नाचत असे. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी, तरी तेची काई. म्हणूनी भावार्थू तो ऐसा, अर्जुन मैत्रियेचा कुवासा, की सुखे शृंगारलिया मानसा, दर्पणू तो. या परी बाप पुण्य पवित्र, जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र, तो कृष्ण कृपे पात्र, याची लागी. हो का आत्मनिवेदना तळींची, जे पीठिका आहे सख्याची, पार्थू अधिष्ठात्री तेथींची, मातृकागा. पासींची गोसावी वरनवानिजे, मग पायिकाचा गुण घेईजे, ऐसे अर्जुनूची तो सहजे, पढिये हरी. पाहा पा अनुरागे भजे,
जे प्रियोत्तमे मानीजे ते पतीही हुनी कायन वर्णिजे पतिव्रता. तैसा अर्जुनूची विशेषे स्तवावा ऐसे आवडले मज जीवा. जे तो त्रिभुवनीची या दैवा एका यतनु जाहला. जयाची या आवडीचे निपांगे अमूर्तू ही मूर्ती आवगे. पूर्णा ही परी लागे अवस्था जयाची. तव श्रोते म्हणती दैव कैसी बोलाची हवाव. काय नादा ते हनबरव जिणोनी आली. हा हो नवलनो हे देशी मराठी बोलीजे तरी ऐसी. वाणे उमटता हे आकाशी साहित्य रंगाचे. कैसे उन्मेख चांदिणे तार आणि भावार्था पडे गार. हेची श्लोकार्थ कुमुदी तरी फार साविया होती. चाडची निचांडा करी ऐसी मनोरथी ये थोरी. तेणे विवळले अंतरी तेथ डोलू आला. खूपच सुंदर, थँक्यू. थँक्यू. माझी एक चूक झाली. मी खरं दिनकर यांना तो श्लोक म्हणायला सांगितला होता, पण त्या श्लोकाच्या एक्साइटमेंट मध्ये मी ते विसरले. तर आपण आता 10वा श्लोक म्हणूया आणि मग पुढे जाऊया. सॉरी दिनकर. Okay, मी श्लोक आणि अर्थ वाचणार होते श्लोकाचा. that's okay. योगी युञ्जीत सततम् आत्मानं रहसि स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रहः. आता त्याचा अर्थ सॉरी. अंतःकरण व देह यांचे संयमन करून निरीच्छ बनून एकागी व अपरिग्रह झालेला योगी एकांतात नेहमी आत्मानुभवात तल्लीन असतो. आपण पुढच्या ओव्या 135 पासून त्याच्याबद्दल थोडंसंच बोलायचंय, तर मी ते बोलते आणि मग जयश्री तू म्हणणार आहेस ना ओव्या. ओके, तर मी आधी त्याच्याबद्दल सांगते. 35 ते मला वाटतं 62, 35 ते 62 ज्या ओव्या आहेत त्याच्याबद्दल थोडंसं सांगते. याच्यामध्ये अपवर्ग नावाचा एक शब्द आलाय. अपवर्ग म्हणजे मोक्ष, आणि हा शब्द नोंद करून ठेवा, कारण की पुढे पण बरेच वेळा माऊलींनी तो वापरलेला आहे. आता अर्जुनाला वैराग्य आलं आहे, अर्थात आपल्याला माहिती आहे की ते स्मशान वैराग्य आहे, ते काही खरं वैराग्य नाहीये. आणि त्याला अहम ब्रह्मास्मीचे म्हणजे याचे आत्मज्ञानाचे डोहाळे लागले असं त्यांनी म्हटलंय. तर याच्यामध्ये माऊलींनी एक खूप छान शब्द वापरलाय, सोहम भाव महुरे, म्हणजे सोहम भावाचा मोहर आलाय त्याला. अजून त्याला म्हणजे फुलं नाही आली आहेत, नुसता मोहर आलेला आहे सोहम भावाचा. आणि तेव्हा त्याला फळप्राप्तीला म्हणजे मोक्ष मिळायला अवकाश लागणार नाही, आणि याने अभ्यास सुरू करताच त्याला फळ मिळेल अशी कृष्णाची खात्री आहे. तर ज्या मार्गाने भगवान शंकर गेले होते, अनेक महर्षी ज्या मार्गाने जात आहेत, आणि या मार्गाने पाऊल पडेल तिथे मोक्षाची खाण आहे, असा हा जो अष्टांग योगाचा मार्ग आहे तो आता मी तुला सांगतो. या रस्त्यावर तुला तहान भुकेची सुद्धा आठवण राहणार नाही आणि रात्र दिवसाचे भान राहणार नाही, असं अष्टांग योगाचं वर्णन माऊलींनी याच्यामध्ये केलेलं आहे.
तर याच्यातले काही शब्द दादूला हा जो शब्द आलाय, दादूला म्हणजे खरं म्हणजे समर्थ पुरुष, पण आपल्याकडे जुन्या मराठीमध्ये नवऱ्याला सुद्धा दादूला वापरतात, कारण घरातला गृहस्थ समर्थ पुरुष समजला जातो म्हणून. आणि बहुवसने म्हणजे आपल्या म्हणजे कृष्णाच्या ठिकाणी जे गुण आहेत त्याच्याबद्दलच आहे ते बहुवसने. आणि आणखीन एक शब्द आहे हम भोस्याम प्रजायेय. ओके, हां, ओके, आय थिंक दॅट शुड बी इनफ. आणि निष्पन्न असा जो शब्द वापरलाय माऊलींनी, त्याचा अर्थ सिद्ध पुरुष. तर तेवढे शब्द मला वाटलं महत्वाचे. तर आता आपण त्या ओव्या म्हणू, 136 ते 62. जयश्री. हो हो म्हणते. देवकिया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळिला. मला वाटतं 36वा राहिलं, ते निवृत्तीदासे जाणितले. ओके, सॉरी. ते निवृत्तीदासे जाणितले, मग अवधान ध्या म्हणितले. नवल पांडव कुळी पाहिले, कृष्ण दिवसे. देवकिया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळिला. की उपेगा गेला पांडवांसी, म्हणूनी बहुदिवस ओळखावा. का अवसरू पाहुनी विनवावा. हाही सोसू तया सदैवा पडे चीना. हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे सलगी. देवा इथे संत चिन्हे हन आंगी, न ठकता माझा एरवी या लक्षणाची या निजसारा. मी अपारे किरा अपुरा, परी तुमचेनी बोले अवधारा. थोरावे जरी जी तुम्ही चित्त देयाल, तरी ब्रह्म माझे होईल. काय जहाले अभ्यासी जेल, सांगाल ते. हा हो नेणोकपणाची कहाणी, ऐकोनी श्लाघत असो अंतःकरणी. ऐसी जाहलेपणाची शिरयाणी, कायसी देवा. हे आगे म्या होईजे का, ये तुले गोसावी आपुलेपणे की चोका. तव हा सोनी कृष्ण हो का, करू म्हणती. देखा संतोषित एक न जोडे, कवची सुखासे सैंद साकडे. मग जोडलिया कवणेकडे, अपुरे असे. तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके, म्हणून ब्रह्मही होय तो कौतुके. परी कैसा भारे आतला पिके, दैवाचेनी. जो जन्म सहस्रांची यासाठी, इंद्रादिकाही महागू भेटी. तो आधीनु केतुला किरीटी, जे बोलूही नसाहे. मग ऐका जे पांडवे, म्हणतली ब्रह्मम्या हो आवे. ते अशेषही देवे अवधारिले, तेथ ऐसेची एक विचारिले. जे या ब्रह्मत्वाचे डोहाळे जाहले, परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची या. एरवी दिवस तरी अपुरे, परी वैराग्य वसंताचे नि बरे. जे सोहम भाव मोहुरे, मोडूनी आला. म्हणून प्राप्ती फळे फळता, त्यासी वेळून लागेल आता. होय विरुक्ता ऐसा अनंता, भरवसा जाहला. म्हणे जे जे हा आदिष्टील, ते आता प्रारंभीच यया फळेल. म्हणून सांगितला न बचेल अभ्यासू वाया. ऐसे विवरोनिया श्रीहरी, म्हणितले तिये अवसरी.
अर्जुना हा अवधारी पंथराजू तेथ प्रवृत्ती तरुचा बुडी दिसती निवृत्ती फळाची आकोडी जिये मार्गीचा कापडी महेशू आजुनी पैयोगी वृंदे वहिली आडची आकाशी निघाली ही तेथ अनुभवांचा पाऊली धोरणू पडिला तीही आत्मबोधाचे उजुकारे धाव घेतली एक सरे की येर सकळ मार्ग निदसुरे सांडूनिया पाठी महर्षी येणे आले साधकांचे सिद्ध झाले आत्मविद थोरावले येणेची पंथे हा मार्गू जय देखिजे ते तहान भूक विसरिजे रात्री दिवसू नेणिजे वाटे इये चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे आव्हांटलिया तरी जोडे स्वर्ग सुख निजिले पूर्वालिया मोहरा की ये इजे पश्चिमेची आघरा निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे येणे मार्गे जया ठाया जाहिले तो गावो आपणची होईजे हे सांगो काय सहजे जाणसी तू तेथ म्हणतले देवा तरी तेची मग केव्हा का आरती समुद्रोनी न काढावा बुडतू मी तव कृष्ण म्हणती ऐसे हे उत्संखळ बोलणे कायसे आम्ही सांगतसो आपैसे बरी पुशिले तुवा वाचू पुढे वाच. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमानसमात्मनः नात्युच्छिन्तं नातिच तैलाजिन कुशोत्तरम पुरुषोत्तम. शुद्ध स्थानी अति उंच नाही अति सखल नाही असे गर्भावरती मृगादिकांचे चर्म व त्यावरती वस्त्र ठेवलेले असे आपले स्थिर आसन स्थापन करून तर आताच त्याचे सविस्तर प्रतिपादन केले जाईल. परंतु त्याप्रमाणे अनुष्ठान करून अनुभव घेतला तरच त्याचा उपयोग होईल. त्याकरता ह्या अभ्यासाला योग्य असे एक ठिकाण पाहणे जरूर आहे. ज्या ठिकाणी सहज बसले असता असे समाधान प्राप्त होते की तेथून उठावसे वाटत नाही व जे पाहिल्याबरोबर वैराग्यास दुप्पट जोर येतो. जेथे संतांनी वास्तव्य केले आहे आणि ज्या ठिकाणी समाधानाला सहाय्य मिळून मनाला धैर्याचा उल्हास येतो, जेथे अभ्यासच आपण आपल्याला साधकांकडून करवून घेतो व अनुभव आपण होऊन साधकाच्या अंतःकरणाला माळ घालतो, याप्रमाणे जेथे रम्यपणाचे महात्म्य निरंतर आहे. अर्जुना, ज्या स्थानावरून सहजगत्या गेले असता नास्तिकाला देखील तपश्चर्या करावीशी वाटेल आणि मनापासून आस्था वाटते. सहज वाटेने येत असता कोणी अकस्मात ज्या ठिकाणी आला व तो जरी विषयासक्त असला तरी तो परत फिरण्याचे विसरतो. याप्रमाणे जे स्थान न राहणाऱ्याला राहावयास लावते व भटकणाऱ्याला एके ठिकाणी बसवते आणि वैराग्याला थापटी मारून जागे करते, जे स्थान पाहिल्याबरोबर एखाद्या विलासी पुरुषाला सुद्धा असे वाटावे की या स्थानावरून राज्य ओवाळून टाकावे व येथेच स्वस्थपणे राहावे, जे स्थान इतके सुंदर आणि तसेच अतिशय पवित्र असून जिथे डोळ्याला ब्रह्म स्पष्ट दिसते. आणखीही एक ह्या स्थानाचे लक्षण पाहावे, ते हे की ज्या स्थानी साधकांनी वस्ती केलेली असावी व जे स्थान लोकांच्या येण्या जाण्याने वहिवाटलेले नसावे, जिथे अमृताच्या सारखी मुळासकट गोड असलेली व नेहमी फळणारी अशी दाट झाडे आहेत, ज्या ठिकाणी पावलोपावली पाणी आहे पण ते पावसाळ्यातही निर्मळ असते व जेथे विशेष करून पाण्याचे झरे सहज आढळतात, हे ऊन देखील जिथे सौम्य भासते आणि जिथे वारा अतिशय शांत असून त्याच्या मंद झुळका येत असतात,
जे स्थान बहुतेक निशब्द असावे व ज्या ठिकाणी श्वापदांची गर्दी असू नये व ज्या ठिकाणी रागू आणि भ्रमर हे नसावे, ज्या ठिकाणी पाण्याच्या जवळ असणारे हंस, 2-4 चक्रवाक, कधी एखाद्या वेळेला कोकिळही असला तरी चालेल, जिथे नेहमी जरी नाही तरी येऊन जाऊन असणारे काही मोरही असले तर त्यास आमची ना नाही. परंतु अर्जुना, असले स्थान जरूर शोधून ठेवावे, ज्या ठिकाणी सहज दृष्टीस न पडणारा एखादा मठ अथवा शंकराचे देऊळ असावे. या दोहोंतील जे मनाला पसंत पडेल असे एक स्थान असावे. बहुत करून शांत एकांतात बसावे. म्हणून हे स्थान तसे आहे की नाही हे समजून घ्यावे आणि मन तेथे स्थिर राहते की नाही हे पाहावे आणि राहत असेल तर तेथे असे आसन लावावे. तळास साग्र दर्भ घालून त्यावरती शुद्ध कृष्णाजिन घालून त्यावर धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी. हे दर्भ कोवळे असून सारखे आणि सहजच एकमेकांना लागलेले एकसारखे राहतील असे व्यवस्थेने घालावेत. परंतु ते आसन कदाचित जर उंच होईल तर शरीर डोलेल आणि सखल होईल तर जमिनीचा गारवा वगैरे दोष त्याला प्राप्त होतील. म्हणून आसन उंच अथवा सखल होऊ देऊ नये, तर ते सारखे उंच सखल न होईल असे घालावे. आता हे फार वर्णन करणे पुरे. अशा प्रकारचे आसन असावे. एक मिनिट थांब इथे. तर आपण हा मगाशी जे 8 प्रकार पाहिले, त्याच्यामधला देश, काल आणि आसन ही अंग इथे सांगितलेली आहेत, की कसं असावं. तर शुचोदेश म्हणजे पवित्र आणि स्वच्छ जागी, आणि बाकीचं सगळं आसनाचं वर्णन तसं सोपंच आहे, की अगदी छान असावं, प्रसन्न, मनाला प्रसन्न करणारं असावं असं. तर आसन हा जो भाग आहे तो या श्लोकामध्ये कव्हर केलाय. आता वाचूया. तरी विशेषे आतांची बोलिजेल, परी ते अनुभवे उपेगा जाईल. म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे, जेथ आराणू केचेनी कोडे, बैसलियात उठो नावडे, वैराग्यासी दुनीव चढे, देखिलिया जे. जो संती वसविला ठावो, संतोषासी सावावो, मना होय उत्साहो धैर्याचा. अभ्यासूची आपण याते करी, हृदयाते अनुभववरी, ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. जया आड आत जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा, पाखंडिया ही आस्था समूळ होय. स्वभावे वाटे येता, जरी वरपळा जाहला अवचिता, तरी सकामुही परी मागवता निघो विसरे. ऐसे न राहतया ते राहवी, भ्रमतया ते बैसवी, थापटूनी चेववी विरक्ती ते. हे राज्यावर सांडिजे, मग निवांता येथेची असिजे, ऐसे शृंगारियाही उपजे देखत घेवो. जे येणे माने बरवंट, आणि तैसेची तरी अति चोखट, जेथ अधिष्ठान प्रगट देवळा दिसे. आणि काही एक पहावे, जे साधकी वसते हो आवे, आणि जनाचे निपाय रवे मैळे चीना. जेथ अमृताचे निपाडे, मुळे ही सकट गोडे, जोडती दाटे झाडे सदा पळती. पाऊला पाऊला उदके, परिवर्षा काळी ही चोखे, निर्झरे का विशेखे सुलभ जेथ. हा आतपुही आळूमाळू, जाणीजे तरी शीतळू, पवनू अति निश्चळू मंद झुळके. बहुत करुणी निशब्द, दाट नरिके श्वापद, शुकहन षटपद ते उते नाही. पाणी लगे हंसे, दोन्ही चारी सारसे, कवणे एके वेळे बैसे, तरी कोकिळ हो निरंतर नाही तरी, आली गेली काही
आली गेली काही हो तुका मयुरेही आम्ही ना सॉरी निरंतर नाही तरी आली गेली काही हो तू का मयुरेही आम्ही ना न म्हणू परी आवश्यक पांडवा ऐसा ठावो जोडावा तेथ निगूढ मठ ओ हो आवा काशिवालय दोन्ही माझी आवडे ते जे मानले होय चित्ते बहुत करुणी एकांते बैसिजे का म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पाहावे राहेर ते रचावे आसन ऐसे वरी चोखट मृग सेवडी माझी दूत वस्त्राची घडी तव तळवटी अमोडी कुशांकुर सकोमळ सरीसे सुबुद्ध राहती आपैसे एके पाडे तैसे ओजा झाली परिसाविच याची परिसावी याची उंच होईल तरी अंगहन डोलेल नीच तरी पावेल भूमी दोषू म्हणून तैसे न करावे समभावे धरावे हे बहु असो तो हो आवे आसन ऐसे. छान छान वाचलंस. ओके, आता आपण पसायदान म्हणूया आणि मग आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे तोषोनी मजत्यावे असाय दान हे जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रची वाचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी नवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव फुलतेचे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंडसे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होते किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनिही लोके भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजय हुआवेजी येथा म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. थँक्यू. थँक्स संध्या.